कसं वाटतंय सांगा कमेंट मध्ये. असं युट्यूबर करतात, असं एवढ्या एनर्जी दाखवतात की लोकांना वाटलं पाहिजे किती भारी केलंय आम्ही. ते आमच्या पोराचं रिएक्शन बघा, ते घाबरलं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या व्लॉगमध्ये. आणि आज आमच्या बाळाला 7 महिने कंप्लीट झालं. सो मग आम्ही घरात मिसळ वगैरे करणार होतो आणि डेकोरेशन पण ॲज युजल करणार आहे. मग म्हटलं की फक्त डेकोरेशन दाखवण्यापेक्षा घरी मिसळ पण आम्ही कसं करतोय ते पण दाखवूया. आणि त्याआधी मी एकटीच व्लॉग का बनवते याचं कारण दाखवते. मग बाळाला औषध पाजतंय. आमची बबडी आता आंघोळ करून जस्ट उठली. मग तो औषध पितोय. अरे हॅपी बर्थडे बाबडे, हॅपी बर्थडे. सगळ्यांनी आमच्या बबडीला हॅपी बर्थडे बोला. 7 मंथ कंप्लीट झाले आमच्या बाळाचे. हा. मिसळमध्ये पण यांनी खूप जास्त हेल्प केले मला. कांदा टमाटर वगैरे यांनी चिरून दिलाय. आणि आता बघूया कशी मिसळ बनते त्या. मी एकटीच व्लॉग बनवतीये कारण मला एवढा चांगला ग्रीन फ्लॅग नवरा मिळाला जो की मी किचन मध्ये करेपर्यंत मदत करतो बघा बाबड्याला मामा. हे बघा स्तुती करण्याच्या लेवलचेच नाही, मी बोलतीये ना. तर मित्रांनो बाळाचं खाऊन झालंय आणि आता त्याचे पप्पा त्याला झोपवतात. तोपर्यंत मी त्याच्या पप्पाचं फेवरेट मिसळ करते. आणि आमची मशीन पण कम्प्लीट झाली. तिघच असल्यावरती सगळी कामं अशी इकडे तिकडे होत असतात. आणि हे बघा आली त्याचे पप्पा. हा आमचा काय ठोंब्या झोपत नाहीये. मग तो पण ब्लॉग मध्ये आता येतोय. ब्लॉग मध्ये सांगणारच का लोकांना की मिसळ कशी बनवायची असते का नाही सांगणार आहेस का झोपायचं तुला? त्याला कॅलेंडर मध्ये जास्त इंटरेस्ट. इकडे आमचं कॅलेंडर आहे. ठीक आहे. आणि ही एकदम घरात बनती तसली मिसळ आहे, हॉटेल टाईप वाली मिसळ मी नाहीये. कुठे? त्यामुळे कम्पेअर करू नका. आणि ही इथेच जे की दिसत नाहीये. आणि तरी पण मी दिसत नाहीये. जास्त उंचीचे लॉसेस. बरं घे ना. किती छान बसतीये तेवढ्यात. बरं घे. माझं धैर्य पण बसतंय तेवढ्यात. आता त्यांच्यासाठी आता आम्हाला इथे अँगल पण चेंज बसतो. करायचंय. येस. आता आम्ही तिघं मिळून बनवत आहे झणझणीत कोल्हापुरी मिसळ. कोल्हापूर मिसळ बनवलं. हा तर मसाला कोल्हापुरीचा आहे. पटकीनं बनवण्यासाठी हे सगळ्यात बेस्ट असतात मसाले. मी सवयीचे आम्ही भरपूर सवयीचा मसाले जरा वापरते. ब्रँड अँबॅसिडर बनणार आहे. आम्ही चिकन करताना पण सवयीचा करतो. कायम सवयीचे मसाले आणि चांगले असतात. तर सवयीचे मसाले मी रेकमेंड करेल की सगळ्यांनी वापरा. सगळे मसाले चांगले आहेत. काय दिसते तुला धैर्य? मसाला आहे, मसाला आहे मिसळवाला. आणि चला स्टार्ट करूया मिसळ. सुसू केलेले आहे. आणि आमचं पाणी बघा केवढं असतं सुसुवालं. दिसतंय का? जर तुम्हाला दिसत असेल पाय ओला गेला, चड्डी ओली गेली. चला आता पप्पा परत एकदा ड्युटीला चाललेत. तोपर्यंत मी मिसळची नॉर्मल फोडणी जेवण करून देते. इतनी सुसू लाता कहा सही है. कळतच नाही एवढी सुकत ना. माझं खालचं पाणी बघून कळतच नाही. एवढं पाणी पीत पण नाही तो. अजून करत आहे तो. नाही करू दे बाळा कर. आणि आमच्या बाळाची सवय म्हणजे तुमचे बाळ करतात का नाही आम्हाला नक्की सांगा. त्याला जर सु करताना कोणत्या मध्ये बोललो ना थांबतोच. शी करताना कोणत्या मध्ये बोललो थांबतो. आणि तो थांबतो जास्त वेळासाठी नाही, लगेच 2 मिनिटांनंतर परत सुरू करतो. ही गोष्टला पकडणार घेऊन कसं जाऊ मी. मला पाय धुऊ दे मला सगळं आता. मी शिशू गेली म्हणा, मी शिशू गेली. माझा शर्ट पण ओला गेला. आता काय बोलायचं. एक तर कपडे वाळत कपडे वाळत नाहीये. आम्ही ओला करत सुटलाय. बघा आता याला मी असं किती वेळ बाबडीचं हे दुकल की चल स्टार्ट करूया मिसळला. मिसळसाठी लागणारं सामान कढई, तेल, कांदा टमाटर जो की नवरा चिरून देतो, स्वच्छ धुतलेली मटकी, मसाला. आणि आता भरपूर लोक असं ते खोबरं खसखस वगैरे तो करून पण टाकतात. पण आम्हाला अशी पित्त होणारी मिसळ नको आहे. आम्हाला सिंपल मिसळ हवे. सो त्यासाठी आम्ही फक्त नॉर्मल घरात मटकीची आमटी कशी करतो त्या टाईपमध्ये मी आमटी करणार आहे. आणि इम्पॉर्टंट अजून एक राहिलं कोथिंबीर. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. आणि माझा अवतारला इग्नोर करा प्लीज. मला दिसत असेल या साईडचं ना. आमच्या दोघांकडे बघून तुम्हाला ही क्वांटिटी जास्त वाटत असेल, पण हे सकाळ संध्याकाळचं दोन्ही टाइमचं जेवण बनतंय. जेव्हा दोघं असतात तेव्हा जेवण एकदाच बनतंय. सकाळ संध्याकाळी आपण खाऊ शकतो. आणि माझा नवरा खूप समजूतदार आहे, तर काय बोलत पण नाही.
कढई चांगली तापली की त्याच्यात तेल ओतून घ्यायचं. आणि बॅकग्राऊंड हा माझा सिंगर गातोय नवरा. सो तेल आता चांगलं तापत आलंय. त्यामध्ये मी टाकणार आहे, फोडणीसाठी मी यूज करणार आहे कढीपत्ता, जिरे आणि मोहरी. आता कढीपत्ता चांगला हे झाला, मग मी आधी थोडेसे जिरे, थोडीशी मोहरी. मोहरी मी खूप कमी टाकते, मला मोहरी आवडत नाही. असं कोण आहे टाकून नमुना. आणि हे चांगलं हलवून घ्यायचं. आता कांदा लवकर चांगला भाजावा वगैरे म्हणून तुम्ही थोडंसं मीठ लवकर टाकलं ना की लवकर कांदा भाजला जातो. जिरेपूड, मिरेपूड वगैरे तुम्हाला जर आवडत असेल तर टाकू शकता, नाही तर स्किप करू शकता. गरम मसाला वगैरे मी नाही टाकणार आहे. कांदा आमचा थोडासा ब्राउनिश व्हायला लागला. आता मी याच्यात टमाटर टाकणार आहे. बर्थडे कोणाचा? धैर्याचा. आवडीचं खाणं कोणाचं बनतं? धैर्याच्या पप्पाचं. थोडीशी कोथिंबीर मी कधी पण टमाटा कांदा भाजताना पण टाकते, म्हणजे चव चांगली येते असं मला वाटतं. यानंतर मी टाकते लाल तिखट घरातलं. आणि हिरोची एंट्री झाली. एक्सपर्ट इन स्लीपिंग बेबीज गाईस. हा Dear. खरंच खूप Dear. चांगले झोपवतात ते आणि लवकर झोपवतात. तर कुठपर्यंत प्रोसेस आली? कांदा, टमाटर, कोथिंबीर, कढीपत्ता, फोडणीच चालू आहे मोहरी, म्हणजे. एक चटणी इथपर्यंत आलोय आम्ही. शेअर मी असतो ना, मी तर करत ना आतापर्यंत कम्प्लीट झाले असते. माहितीये का, हे स्लो प्रोसेस आहे ना यार, काय बोलत. पुढच्या वेळेस कुकिंग ब्लॉग मध्ये हे कुकिंग करणार आहे, मी खाणार आहे. पुढच्या वेळी आता करतो सर. आता झालंय सर. आता काय गरज राहिलंच नाही. मोकर भूक लागली. आता किती मिनिट माहितीये का? 2:30 वाजले असतील, 2:30 पावणे 3. याच्यानंतर हाफ मसाला टाकलाय मी. पोरकं झालं तिथं अवघड असतं, तुम्हाला काय सांगू. आम्ही धुरंधर 2 बघतोय. 4 दिवस झाले. 3-4 दिवस झाले. आता अर्धा पिक्चर झालाय. तो पण पोरग झाले मग त्या आईचा अवघड असते. यांनी थिएटरला जाऊन पिक्चर बघून आलेत. तो मी यामुळे बघितलं की तुला वाईट वाटू नये की पोराच्या पप्पाला असं कुठं अडकलं नाही पाहिजे, त्यामुळे बघून आलो, दुसरं काही नाही. मला कायम सवय, मी मसाला थोडासा टाकला ना की झाकून ठेवते, जेणेकरून तेल चांगलं सुटतं. मसाला एकदम छान भाजला गेलेला आहे. आता ह्याच्यात मी मटकी टाकणार आहे, पाणी ओतणार आहे आणि मग उकळी आली की आपण ते खायला घेणार आहे. कूट ऑप्शनल असतं. मी 1 चमचा टाकणार आहे की जेणेकरून आमटी जास्त एकजीव व्हावे म्हणून. हिला कुठलंही आवडतं हिला. येस, मला शेंगदाण्याचं कूट खूप आवडतं. मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर ती मी टाकणार आहे आमटी. व्हॉट इज माय रोल इन दिस? फक्त बघणं आणि खाणं. माय रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी तर मी घेतली. कसली? आम्हाला पण कळू दे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी. आणि काही खान दिसतोय माहितीये का, आता हे दाखवत नाहीये तेवढं एक काम आहे, ते पण नाही करत आहे. लाल असं बघा, फुल चटपटीत तिखट तर झाले असणार आहे. म्हणजे उद्या सकाळी आगच निघली पाहिजे बोच्यातून. ज्याला एवढी भीती वाटत असेल त्यांनी खाऊ नये. चालेल, मी फायर ब्रिगेडला बोलवतो, पण मी खाणार. मला तर भूक लागली. ही आग बुजवण्यासाठी मी काही करू शकतो. एवढंच काम करतात. आणि आता मी एवढे 2 ग्लास पाणी ओतणार आहे याच्यामध्ये. कुठला ग्लास? आमच्या हेच ग्लास मिळते. म्हण ना हा ग्लास. फुल कॉलेज, फुल स्कूल वाले झोपते. अहो हा झाली आहे आता मिसळ. मिसळ झाली म्हणजे पाणी टाकले, आता उकळी होते. मी 1 चमचा छोटं कुट्टाचं टाकणार आहे, कोथिंबीर बारीक चिरून टाकणार आहे. मग तुम्हाला शेवटचा फायनल लुक डायरेक्ट खाताना दाखवतो. आता आता भूक लागली. आम्ही टेस्ट करायचं, तुम्हाला गंमत सांगतो. भात कुठे आहे मॅडम? भात कुठे आहे? मी ना कायम काहीतरी स्पेशल करायचं म्हटलं की पहिली भात विसरते. आता आमचं सगळं होत, पण भात राहिला. मग आता भात करते मी. मिसळ तुम्हाला दाखवून दिली बघा, इथे अशी झणझणीत दिसतीया. दिसतीया आमची भाषा बरं ती. तर हा काय बोलते आधी भाजी का नाही म्हटलं. धडकीच बसली होती मला आजकाल. मी माझ्या टीमच्या कॉलला तेवढं घाबरत नाही, तेवढं आजकाल माझ्या पोराच्या रडण्याला घाबरतोय मी. तो रडला की मला टेन्शन येतं. उठलाच होता मित्रांनो तो, त्याला आणलं इथं बाहेर आणि आम्ही चांगलं मामाच्या गावाला जावे लावले. बघत बसला बिचारा. तर ऑप्शन नाहीये, मोकर भूक लागली. आम्ही देत नाही जास्त. हा, ऑप्शन नाहीये म्हणून. पण आता टेस्ट करून बघू, थांबा.
माझ्या बायकोने एवढ्या मेहनतीने केली आहे, टेस्ट तर केलीच पाहिजे. अरे तर कावडा मासा फरसाण टाकला, फरसाण बघा केवढा आहे, फरसाणच आहे. इसको मिसळ नाही बोलते, इसको पाव फरसाण बोलना पडेगा. ठीक आहे, टाकते तरी आहे. मी थंबनेलसाठी फोटोसाठी सजवलं होतं. वा काय एवढं कुठं केलं? मी कशाला हे सांगते, कसं मी तर केलं होतं. एक नंबर. खूप छान झाले खरं. बवड्या एक नंबर झाली मिसळ. पण तू खाऊ शकणार नाही, आम्ही खातो जेवढचा. मस्त मिसळ, सेम हॉटेल सारखी झाली हा. खरंच लय छान भारी. आणि जवळजवळ होणारे पण नाही का, असं काही पदार्थच टाकलेले नाहीये. लाल तर दिसत होती पण मस्त वाटते खाताना. छान छान. आता आम्ही खातो, आम्हाला खूप भूक लागली आणि खूप छान झाले. फोटो तुम्ही पण काढताय? घरी नक्की ट्राय करा. Many minutes later. आज ब्लू है पाणी 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 पाणी, अर्धन बेसाणी साणी, कारण पावसाळा चालू झाला आहे. हे दिसत नाहीये. नाही मी व्हायचंय अजून व्हायचंय. हा मी जास्त चालू केलं, हिने माझ्या चालू केलंय. तर आम्ही असं ठरवलंय की या महिन्यात पावसाळा चालू झालाय म्हणून आम्ही पावसाचे थीम करणार आहे. बड्डेची हा. खूप छान डेकोरेशनची आयडिया ठरवली. आयडिया ठरवली हा, म्हणजे थोडी- कॉपी केली इकडनं तिकडनं पण ठरवली. कॉपी मध्ये पण आम्ही चेंजेस घातले. यस, वो कैसा, वो दिखाना चाहिए कि कॉपी की है, लेकिन की है वो, तुमने ऐसे कभी कॉपी किया है का एग्जाम में? सुरुवात पहिली स्टेप आम्ही बुंदीने चालू केली. बघा कशी वाटतात. आय गेस हे दोन तर कॅमेरामध्ये तर खूप छान वाटतात. बघा ना. बघू. हा शेड भारी वाटते व्हाईट कलर. मी शिकवलं बाई तिला माहिती आहे का मी किती एक्सपर्ट आहे स्केच स्केच आर्टिस्ट तर आहे. सो गाईज बघा माझं झालेलं आहे. यार किती स्लो स्लो यार ही. माझं झालेलं आहे. एकच बनवलं ते तो पण इतका कॅमेरा तसं छान दिसतो. छान दिसतंय ना. बघा बघा तुम्हीच सांगा. ऍक्च्युली हे छान दिसतंय. मला खूप ऍक्च्युली मध्ये जास्त छान हे ओरिजिनल थेम वाटतं. हा काय नकली कुठला तर दोष काही थेम वाटतोय. करा मग स्वतःला जमलं म्हणून माझ्याकडे दिलं करायला. हे कसला कॅमेरा भारी दिसतो तेवढं सांग. असं मस्त उठून येतोय तो. बघ ना तुला फोटो मध्ये कसला भारी दिसेल तो. हा मग आम्ही थोडे काही मासे पण बनवतो. हा आज जरा मम्मी पण आहे सोबत. मम्मीला पण लावणार आहे कारण आम्हाला गरज आहे. बाळ झोपलं त्याच्या आधी आम्हाला पटकन डेकोरेशन करायचं आहे. आम्ही टाइम लिमिट ठेवलंय. पाऊण तासात आम्हाला पूर्ण डेकोरेशन कम्प्लीट करायचे. तुम्हाला एक्झॅक्ट टाइम सांगतो किती वेळ लागणार आहे. आणि हे बघा ही करते माझंच भारी दिसतं. हे तुम्हाला वाटत नाही हे ऍक्च्युअल मध्ये फोटो मध्ये भारी दिसते ह्याच्या कम्पेअरला. ऍक्सेप्ट नाही करणे का ते ऍक्सेप्ट कधी करत नाही. तिला सांगितलं मी तुझ्यापेक्षा 1000 पटीनं गोर आहे, ऍक्सेप्ट नाही करायचं. आता स्केचिंग मध्ये मी चांगलं केलं तरी ऍक्सेप्ट नाही करायचं. मग ठीक आहे ना करू. इथं नीट नीट करत चालले. मला काही झाली बोर्डरच्या बाहेरच पाणी जायला लागलं. का तर कटिंग मध्ये ते दिसणार नाही की ते बाहेर गेलं होतं. स्मार्ट वर्क. स्मार्ट थोडं लेट ट्रिगर झालं बट वो थोडं काहीसं काही काही होतच नाही. त्यापेक्षा लेट झालेलं ठीक आहे. काय काय असले काम करत नाही. काय काय डायरेक्ट मेन काम आता इथं करायला घेणार आहेत. आता मी अजिबात काय करणार नाही. हेच करणार आहे. मी बघणार आहे. प्रत्येक वेळी हेच बोलते आणि घेते. करतच नाही तरी. वाव यात बघ थेंब कसले भारी दिसतात. मोठं टाका. हाय कलर मोठं. मग मोठं टाका की ते एरिया केवढं डेकोरेशन केवढं मग टाकताय केवढं. थोडं छोटाच वाटतं ना. हा शोरूममध्ये हा नाही बराच मोठा आहे. कोणी दिलं ही पॅन्ट्रीज? हा हिला एवढंच कोण घालणार आहे का? धैर्यासाठी काय धैर्यासाठी नाही करणार का आम्ही पॅन्ट एवढीची पॅन्ट्रीज दिल्या पप्पांना आमच्या. मित्रांनो थीम आमची ठरली. 4 डेकोरेशन मिक्स करून आम्ही एक डेकोरेशन बनवणार आहे बेस्टवालं. बघा आता सुरू करूया. आम्ही ते कुठले 4 ठीक आहे बघूया. तिथे बघूया ना. आवाज जात असेल ना आपलं तिथे मध्ये ठेवले. आमचा आवाज येतोय का? स्वतः सांडलं तिकडं आणि माझ्याकडे ढकलते मग तिथे सांडू नका. काय ना बाग तिरकट आली माझा चालेल ना. काही डग कसा पण असू शकतो. कसं पण असू शकतं. फक्त शेप जरा मोठे मोठे ठेवले राऊंडवाले म्हणजे जास्त होतात. आता सोनू आत्या असती जरा अजून काय झालं असतं. दुसरं काही नाही. सोनू आत्या आजकाल लय भाऊ खायला लागले. जवळपास गेले 2-3 डेकोरेशन मध्ये आलेलीच नाही. वाव ढकल असतो काय रिअलिस्टिक बी रिअलिस्टिक. हा रिअलिस्टिक ढग आहे. तुम्ही सांगा तुम्हाला दिसत नसेल आपण दिसतोय बघ. तो रिअलिस्टिक कोणता रिअलिस्टिक ढग आहे? असे पण ढग असतात. कुठला कुठला
डबू हसत वेगळं बाई डरलं होतं. हे फोटोसाठी हसवलंय, नॉर्मली चांगलं असते. मला तर वाटतं छत्री पण येत करते. काहीच करत नाही. ड्रॉइंग करते चांगलं नाही. अरे हात ती मी बोटाने काढतो, हे मुठीत नाही करायला लागतं तिला मत नाही मला. झाले छत्री छत्री झाले. कशाला एवढे? आमची छत्री झाली बघा, तुम्हाला कसं वाटतंय सांगा. आणि कुणाचं कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे ते पण सांगा. कोणाचं कॉन्ट्रीब्युशन आहे तुम्हाला सुद्धा माहित आहे, अभिजितच आहे. मग काय ते? छत्री शिकवली कोणी हिला. तू गेला तसं. येस मी लय पावसाळ्यात बघितलं. माझ्यापेक्षा हे पावसाळा जास्त नाही बघितला, म्हणून पण शकत नाही मी तुझ्यापेक्षा जास्त पावसाळा बरं मी उन्हाळा जास्त बघितला. अजून पाऊस लावला नाही का यार, रुशाली आली यार, सो स्लो ना. झालं ये लवकर धैर्य, आमचे झालं पण बघ. हो आमचे झालं. अरे ते म्हणते ना ढगाच्या वरनं पाऊस कसा पडतोय. खाली गेलं मी जेवलं नव्हतं, वर मारलं आमचे नव्हतं. पप्पा बसले किती सुकेल किती पाणी आले. झालं. ढगाच्या वर पाऊस कसं येऊ शकतो. गंदू आहे पप्पा गंदू. रुशाली हा पाऊस कोणी असा लावला होता 7च्या वरचा. अरे मी पाऊस नाही लावले. उलटा थेंब कसं पडू शकतो हिचा? मी लावलेच नाहीये अजून. काय माहिती? तुला दिसतं का रे हा उलटा थेंब आहे. अरे बाबा मी लावलेच नाही. अरे ते म्हणते ना आणि हे डेकोरेशन लवकर होतं, म्हणजे आम्ही जेवढा टाइम कन्सिडर केला होता त्याच्या खूप लवकर झालं. खरं का? नाही नाही पाऊन तास तर लागतोच कसं. अरे 5 तास मध्ये आपण टाइमपास पण भरपूर केला. काय टाइमपास केला मी तर नाही केला बाई, इतकीच टाइमपास करते. काय आलं? काय म्हणायचं तुला रुशाली, एवढं मी कष्ट घेतलं याबद्दल, यांनी तुझं काहीच काय नाही म्हणणं आहे? केलेलं. हा? काहीच नाही. रुशालीचं म्हणणं काय आहे ऐकूया आपण. बोल. सगळं माझ्या काय नवऱ्यानं कसलं केलं, मी मस्त खूप केलं. खुश आहे. एक नंबर मला लय भारी वाटतंय. काय बोलतेस रुशाली? तुम्ही खूप चांगलं केलंय. हा थँक्यू. बघा आता बघा. डेकोरेशन कसं वाटतंय सांगा कमेंट मध्ये. असं युट्यूबर करतात, असं एवढ्या एनर्जी दाखवतात की लोकांना वाटलं पाहिजे किती भारी केलंय आम्ही. ते आमच्या पोराचं रिएक्शन बघा, ते घाबरलं. पप्पांना काय झालं आपल्या. राहू दे चला. चला झालं डेकोरेशन, फक्त आता धैर्यूला ठेवायचं आणि फोटोच काढायचे. तर रील छान बनवायची. छान फोटो काढणं छान छान. तू बडबडली तुझा आवाज गेला असेल का, तुला वाटतंय का गेला असेल? नसला गेला तरी माझ्या नवऱ्याचा माझा आवाज समजून घ्या. ठीक आहे चला आता आम्ही फोटोज काढतो आणि मग तुम्हाला दाखवतो धैर्याला ठेवून वगैरे. मित्रांनो आमचं झालेलं आहे डेकोरेशन आणि आता आमच्या त्यांना मगाशी बबडीचं सांगितलं ना. असं ते. तरी पण तुम्हाला कोण ब्लॉग मध्ये आवडतं सांगा. उगाच उगाच हे भाव खायला लागलात आजकाल. रुशाली मो चालतं ना तर काय हा विषय. आता आम्ही धैर्याला आमच्या जे काय आहे खाली ते आमच्या ठेवणार आहे. इंस्टाचे ऑलमोस्ट 3000 जवळ आलोय मित्रांनो. तर एडिट करता करताच आमचे 3000 ऑलरेडी झालेले आहेत. तर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज करा फॉलो. इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा, कारण आमचे फॉलोअर्स वाढत आहेत. युट्यूब वरती पण नक्की सबस्क्राईब करा. चला आता ब्लॉग कंटिन्यू. येस प्लीज इंस्टावरती तुम्ही जर फॉलो करत नसाल तर नक्की करा आम्हाला. हाय काय करतोय? हाय. चला हाय नाही करतो मोबाईल घ्यायला. आणि आमच्या धैर्याचा क्युटी क्युटी वाला ड्रेस आहे. पापडाचे 7 महिने कंप्लीट झालेले आहे बघा. ये छत्री विस्कटून छत्री पकड. ये हॅपी बर्थडे धैर्यू, हॅपी बर्थडे धैर्यू. कशी दिसते बघा आमची क्युटी. आणि कधीच शांत न बसणार पोरग इथं काय शांत बसलाय. अल्टी मारे ना पलटी मारे ना. तर मला तर छत्री थोडी विस्कटवली त्याने. फोटो साठी क्युटी आहे क्युटी. चला पटकन आमच्या बाळ शांत आहे तोपर्यंत फोटो काढून घेतो. मी तिकडेच बसते ना. नाही इथे सोबत बस ना मित्रांनो. मागच तुमच्या बरं ठीक आहे बस चालतंय. झालं आमच्या बाळाचं डेकोरेशन. पण आम्ही एक चीज ऑब्झर्व केली आता. हे बघा Actually, हे वाले आहे मीच ना, बनवले. हे वाले मी केलेले काय संबंध आणि नाही केलेले. हे वालं तिरुसालीने केलंय. तर बघूया की तो बाळ कुठल्या हातातलं घेतो. लक्षात ठेवा दोन्ही मीच बनवले. हे वाले
हे वालं आणि हे वालं. आता हात लक्षात ठेवा. घे बबडू. कुठलं घेतोयस? पण तुम्ही व्हिडिओ बघा मिस केलं दोन्ही पण. तिचं गाड्याला कुठलंही चला. बरोबर. चुरगळलेलं पण तेच आहे डार्क वालं जे की माझी आयडिया होती. इथेच आम्ही व्हिडिओ थांबवतो. येस. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता बाय बाय. आमच्या बाबड्याकडनं पण बाय बाय, माझ्या पुढच्या मम्मीकडनं पण बाय बाय. पण नक्की थांबा. कमेंट करा, सबस्क्राईब करून ठेवा.